मैडम के कुर्सी को इन्होंने हाथ डाल के इसका जाहिर निषेध किया है। वक्त पर अधिकारियों ने आना चाहिए, वक्त पर जो जो भी काम काज है उसको करना चाहिए, लेकिन पूरे तालुके का यही हाल है। पूरे कामचोर अधिकारी और कामचोर कर्मचारी हो चुके। आप देख सकते हैं कि कितना कामचोर काम यहाँ पर चालू है। असल में ज़िलाधिकारी ने इस पर ध्यान देना चाहिए। ज़िलाधिकारी ने अचानक यहाँ पर विजिट देनी चाहिए और ये जितने भी लोग हैं उनको सस्पेंड करना चाहिए। इस तरह की मांग यहाँ पर लोग कर रहे हैं। सिर्फ एक शख्स यहाँ पर मौजूद है, उनसे हम बात करने की कोशिश करेंगे। यहाँ पे कितने कर्मचारी रोजाना रहते हैं? कितने कर्मचारी रहते हैं यहाँ पर आपके कैबिन में? हाँ? दो रहते हैं। कितने रहते हैं? पूरे ऑफिस की 34 है। 34 है पूरे ऑफिस में। 34 कर्मचारियों में से कल 3-4 कर्मचारी हैं, बाकी कर्मचारी कहाँ पर गए? बाकी की फील्ड स्टाफ है ना, कुछ फील्ड स्टाफ काही नाही या ठिकाणी हाँ। पहिल्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना वेड्यात गिनती काढण्याचं काम कृषी विभाग करतंय। आदरणीय लोणीकर साहेब हे दिवस रात्र शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी राबत असतात, परंतु अशा चुकीच्या अधिकाऱ्यामुळं त्या ठिकाणी नाहक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। 12 वाजलेले, 12 वाजल्यानंतर कुठे गेले इथले कृषीचे अधिकारी सगळे सांगा तुम्ही, सगळं लाईव्ह दाखवा इथं। अधिकारी कुठे गेले? मास्टर काय आहे? मास्टर कुठे गेले अधिकारी? कुठे गेले? मास्टर है क्या? एक अधिकारी इधर आत नाही, सगळे अधिकारी सगळे जालना औरंगाबाद रोज अपडाऊनचे 12-1 वाजता सगळे अधिकारी येते। सगळं कृषी अधिकारी म्हणजे भोंगळा कारभार झालाय परतूरचा। शेतकरी 30-30, 40-40 किलोमीटरने येतात इथं। नुसतं इथं कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे शिपाई राहतात, शिपाई आणि पाणी पिऊन शेतकरी वापस जायचंय, अशी पोझिशन आहे। पूरा मनमानी कारोबार यहाँ पर चल रहा है। पूरे कामचोर, ऐसे कामचोर और हरामखोर लोगों पर कार्रवाई करनी चाहिए। इस तरह की मांग यहाँ पर जो किसान हैं वो कर रहे हैं। मैडम की अगर बात की जाए तो मैडम भी फिलहाल में यहाँ से गायब है। मैडम कहाँ है, क्या है, इसकी किसी को कोई खबर नहीं। शासन हे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवत असते, परंतु नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अत्यंत चांगली योजना। 700 जे आतापर्यंत नानाजी देशमुख मध्ये सुरुवात केलेली आहे, आतापर्यंत एकही पूर्वसंमती त्या ठिकाणी या निष्क्रिय तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या ऑफिसनं या ठिकाणी दिलेली नाही। 12 वाजता येतात, 1 वाजता त्या ठिकाणी जेवायला बसतात, 2 वाजता फोनवर गप्पा मारतात आणि 3च्या पॅसेंजरने घरी जातात। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी काम सुरू आहे। अत्यंत पूर्ण भोंगळा कारभार त्या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी लवकरात लवकर यांच्यावरती बडतर्फाचीच कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, कारण की पैसे घेतल्याशिवाय हे काम करीत नाहीत। शेतकऱ्यांचे काम हे पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी करीत नाहीत। अशा पद्धतीचा भोंगळ कारभार, पूर्ण भोंगळ कारभार या ठिकाणी सुरू आहे। यांच्यावरती कोणाचाच अंकुश राहिलेला नाही। आदरणीय लोणीकर साहेब यांची मीटिंग घेतात, मीटिंग घेतल्यानंतर तितक्यापुरतं तितकं हो करतात, नंतर या ठिकाणी त्यांना जे करायचं तशाच पद्धतीने करतात। लोणीकर साहेबांकडे देखील आम्ही सर्व शेतकरी मिळून यांची तक्रार करणार आहोत की अशा पद्धतीने रात्री 12 वाजता या ठिकाणी दुपारी 12 वाजताच्या रेल्वेने येतात, 2-3 वाजता आराम करतात आणि 3-4च्या रेल्वेने पुन्हा जातात। कुठे 30 अधिकारी आहेत म्हणतात, कुठे गेले अधिकारी कृषी विभागाचे? आज वर्किंग डे, सोमवारचा दिवस आहे, 12 वाजले, एकही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नाही। कोणतं फील्ड म्हणजे कोणतं? घरी बसतात झोपून कूलर समोर म्हणतात आम्ही फील्डवर आहे। कोणत्या फील्डवर आहेत? चुत्या मारायचं, खोटं मारायचं, शेतकऱ्याला खोटं पाडण्याचं काम या ठिकाणी करतंय आणि अशा डुप्लिकेट अधिकाऱ्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान या ठिकाणी होतंय। अत्यंत बोगसपणा सुरू आहे। 700 पेंडिंग फायली आहेत, का होत नाही शेतकऱ्याच्या? अनेक शेतकरी चक्रा मारू बिचारे बेजार होतात की साहेब आमची फाईल करा, आमची फाईल करा, पण या भिकार चोटांना पैसे खायची सवय लागलेली आहे। इथून पुढे जर शेतकऱ्यांच्या यांनी जर पैसे खाण्याचा आणि शेतकऱ्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं थोबाड फोडल्याशिवाय इथून पुढे शेतकरी आम्ही शांत बसणार नाही, एवढी या ठिकाणी भूमिका आमची आहे। खोटं बोलायचं काम, रेटून बोलायचं काम या ठिकाणी सुरू आहे। आता त्या याला अधिकाऱ्याला फोन केला, तो म्हणतो मी परळीच्या याच्यात आहे। मग आम्हाला काय करायचं? तू परळीला जाय, नाही तर दिल्लीला जाय, नाही तर मुंबईला जाय। इथं कोण आहे? इथं चार्ज कोणाकडे? इथं चुत्या मारायचं काम करते। 700 फाईल झाल्या, 700 नानाजी देशमुख मध्ये एकही त्या ठिकाणी लाभार्थ्याला फायदा या ठिकाणी झालेला नाही। खोटं बोलायचं, महाडीबीटी मध्ये तेच विषय, सगळा हेच विषय। चुत्या मारायचं काम या ठिकाणी तालुका कृषी परतूरचा या ठिकाणी विभाग करतोय। 4-4 दिवसाला ते मॅडम सुट्ट्यावर जातात, मग घेतलाच कशाला चार्ज? 4-4 दिवसाला जर तुम्हाला सुट्ट्यावर जायचे असेल तर उगा शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी यांनी करू नये, अन्यथा यांचं थोबाड हे काळं केल्याशिवाय या ठिकाणी शेतकरी राहणार नाही। कारण की शेतकऱ्यांमध्ये
प्रचंड उग्रता आहे, प्रचंड त्या ठिकाणी शेतकऱ्याला राग आलेला आहे. यांनी खोटं बोलू नये. 30-30, 40-40 किलोमीटरहून लोक येतात. किती वेळ झालो तुम्ही बसलेले तिथं? 1.5 तास झाले या ठिकाणी बसलेले आहेत. अपंग माणूस आहे, 1.5 तासापासून त्या ठिकाणी बसून सुद्धा यांची कामं होत नाहीत. कर्मचारी कुठे आहेत? कर्मचारी त्याच्या घरी बसलेला आहे आणि घरून तो झाकी आणतो की मी फील्डवर आहे म्हणे. कशाची फील्ड? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. या तुम्ही त्यांचं मस्टर चेक करा, कोणते अधिकारी किती किती दिवस आहे. या तुम्ही, या पत्रकार बांधव, या जरा. अभी तहसीलदार ने या एसडीएम ने इस ऑफिस का पंचनामा करना चाहिए और इन कामचोर अधिकारियों पर और कामचोर कर्मचारियों पर अर्जेंट में बरतरफी कार्रवाई करना चाहिए। इस तरह की मांग यहाँ पर चौड़े पाटिल ने की है। उपविभागीय अधिकारी रोडगे यांना फोन करतो. रोडगे फोन उचलतात का बघा, म्हणजे किती कार्यतत्परता आहे बघा. रोडगे फोन उचलतात का बघा. याच्यानंतर कलेक्टरांना आपण फोन करू, सांगूच यांना. आज शेतकऱ्यांना खोटं बोलायचं काम करतात. हे बघा रोडगेंचा नंबर. रोडगे फोन उचलतात का बघा, म्हणजे किती तत्परता आहे. हॅलो, रोडगे साहेब, गजानन चौडे पाटील बोलतो साहेब. इथं आपल्या कृषी ऑफिस मध्ये आणखी कर्मचारी झाले नाही हो, तालुका करतो कृषी विभागाचा ऑफिस मध्ये. नाही, सगळेच कर्मचारी काय आहे, आम्ही दरवेळेस येतो तर दरवेळेस काय म्हणतात, आम्ही फील्डवर आहेत, आम्ही इकडे आहेत, आम्ही तिकडे आहेत. हा, बर. दरवेळेस साहेब ऐका ना, दरवेळेस नाही का. नाही नाही नाही, रोडगे साहेब 2 मिनिटं ऐका ना माझं. दरवेळेस नाही का, आपल्या इथले जे कर्मचारी आहेत काही काही, ते घरी झोपतात. दुपारी 12च्या ट्रेन नाही तर येतात. 3 वाजता पुन्हा. हा, देशमुख आहे तुमचा देशमुख आहे. पुन्हा तुमचे 2-3 आणखी 3-4 कर्मचारी आहेत तसे, मी तुम्हाला नावं देतो. आठवड्याचा सर मला सांगा, आठवड्याचा पहिला दिवस आहे. साडे मॅडम. इथं कोणीच नाही. ते सांगवे साहेब म्हणतात की मी परळीच्या तिकडे कुठे गेलोय. 700 फाईल पेंडिंग आहेत साहेब आपल्या याच्या नानाजी देशमुखाच्या. एक सुद्धा त्या ठिकाणी हात लावलेला नाही आतापर्यंत यांनी. नाही, आदरणीय भाऊ, आदरणीय लोणीकर साहेब शेतकऱ्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात साहेब. दिवस रात्र मेहनत करतात लोणीकर साहेब. उन्हातानात फिरतात. नाही ना, असं नाही ना साहेब. ते दरवेळेस हे बघा तुम्हाला. चलो।